यानंतर महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून। बीडमध्ये रणजित कासले विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। आईच्या उपचारासाठी व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले, मात्र वारंवार मागणी करूनही परत न केल्यानं अंबाजोगाईत गुन्हा दाखल। रणजित कासलेला दिलेले 10 लाख मुलीच्या फीसाठी बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळेंचं माझाकडे स्पष्टीकरण। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला निवडणुकीत परळीत ड्युटी नव्हती। जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर। परळीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या तिथे बंदोबस्त असूनही हटवल्याचा कासलेचा दावा। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक अडथळे पार करत 17 वर्षांनंतर सुनावणी पूर्ण। अखेर 8 मेला लागणार निकाल। तनिषा भिसे प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बाकी हॉस्पिटल देखील पुणे पोलिसांच्या रडारवर। सूर्य हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफला नोटीस पाठवण्यात येणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती। 10 महिन्यानंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय। नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल। उपचारातील हरगलजीपणामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाल्याचा दावा। मुंबईतल्या पार्ल्यात तोडकाम झालेल्या जैन मंदिराचा ढिगारा हटवला। जैन मंदिराच्या जागी आजपासून पुन्हा पूजा अर्चा। मंदिराचं शिष्टमंडळ उद्या घेणार पालिका आयुक्तांची भेट। मंदिर पुन्हा बांधण्याची तसंच ताबा सोपवण्याची करणार मागणी। जैन मंदिर तोडकामावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा नाटक करतायत। लोढा जैन समाजाला, नागरिकांना खोटं सांगतायत, आदित्य ठाकरेंची टीका। अकोल्याच्या उगवा गावात नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी। गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ। पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल। आमदार अमोल मिटकरींशी साधला संवाद। तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याची अमोल मिटकरींची माहिती। तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश। टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲप वापरावं, विखेंच्या सूचना। भर उन्हाळ्यात नंदुरबार बस स्थानकात पाण्याची टंचाई। मालमत्ता कर न भरल्यानं नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणी पुरवठा केला खंडित। स्थानकावर प्रवाशांसाठी टँकरच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता। गोंदियाच्या खाडीपारमधील उपसरपंचानं भरले शाळांचे थकीत वीज बिल। जिल्हा परिषदेच्या एकूण 70 शाळांमधील विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडित। उपसरपंच यशवंत कावळेंनी 2 शाळांचे बिल भरले। रत्नागिरीतील गणपतीपुळेजवळ असलेल्या मालकुंडला पुस्तकांचं गाव अशी नवी ओळख। वाचन चळवळ वाढीला गावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुण पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर संतापले। सोशल मीडियावर मृत्यूबाबत अनेक खोट्या बातम्या व्हायरल। तसंच आपण सुदृढ असल्याची बांदेकरांची व्हिडिओ पोस्ट करून माहिती। भिवंडीतील 17 वर्षीय शोएब शेख हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक। मौलवी निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक। इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला। आरोपींकडून वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण। तिघांविरोधात गुन्हा दाखल। मारहाणीचं कारण स्पष्ट। बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या। तरुणीचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तरुणीच्या आईची पत्राद्वारे न्यायाची मागणी। विदर्भात 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। गोंदियाचं तापमान 41 अंशांवर। ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यानं उन्हामुळे नागरिक त्रस्त। तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा, नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी। अकोल्याचं तापमान 44 अंशांवर। उकाड्यानं नागरिक हैराण।
रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिक हैराण. राज्यात अवघ्या 17 दिवसात 831 टन हापूस आंबा निर्यात. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना. गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही लाभ. अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांवर परप्रांतीय मजुरांची मदत घेण्याची वेळ. मध्य प्रदेशातील अनेक मजूर सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेती कामामध्ये व्यस्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. चिकू आणि खरबुजाच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न कमावलं. 5 एकरमधून कमावले 8 लाख रुपये. युवा शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागेत केलं क्रॉप कव्हरचं आच्छादन. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेल्यानं शेतकऱ्याची अनोखी शक्कल. कापडासारख्या नेटनं 2 एकर डाळिंब बागेचं केलं संरक्षण. नवी मुंबईच्या नेरूळमधील डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित. पर्यावरणप्रेमींकडून विजय रॅली काढून आनंद व्यक्त. पालघरमध्ये पशुपक्ष्यांच्या दाण्या पाण्यासाठी सरसावले चिमुकले. सुतारपाडा परिसरात चिमुकल्यांकडून पक्ष्यांसाठी घरटी, खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. जखमी पर्यटक उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल. 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा पर्यटकांवर हल्ला. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर जॉब माझा पाहत रहा एबीपी माझा.